कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहोत. डॉक्टर वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक या ठिकाणी आपण डॉक्टर वैष्णवी शेळके कोळसे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. आज 1 जुलै भारतातील राष्ट्रीय डॉक्टर्स डे आज भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. डॉक्टर हा आपल्या जन्मापासून ते नॅचरल डेथ सोडली तर मरेपर्यंत आपल्यासोबत राहतो असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच या सर्व डॉक्टरांना आपण देव असं म्हणतो. तर या डॉक्टर्स डे निमित्त आपण डॉक्टर वैष्णवी शेळके मॅडमशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर्स डे निमित्त कायझेन इंडिया न्यूज चॅनलच्या वतीने आपलं स्वागत आणि आपल्याला शुभेच्छा. आपण डॉक्टर्स डे निमित्त आपल्या हॉस्पिटलमध्ये काही वेगळ्या ऑफर्स ठेवल्यात का? हो, रोजी डॉक्टर्स डे निमित्त आमचं क्लिनिक डॉक्टर वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकमध्ये महिलांसाठी व पुरुषांसाठी दोघांसाठीही मोफत कन्सल्टेशन असणार आहे. फ्री कन्सल्टेशन देणार आहोत. त्यानंतर महिलांचे जे आजार आहेत मुख्यत्वे PCOD, PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स आणि जुने आजार ह्या तीन गोष्टींमुळे जे स्किनवरती त्यांचा इम्पॅक्ट होतोय ह्या गोष्टींचं फ्री कन्सल्टेशन आणि यावरचे लॅब तपासण्यांमध्येही आपण आपल्याकडे लॅबोरेटरी कनेक्ट असणार आहे. त्यामुळे लॅब रिपोर्टमध्ये पण कन्सेशन असणार आहे आणि मोफत तपासणी त्या दिवशी फ्री कन्सल्टेशन असणार आहे. बोला. नमस्कार. मायसेल्फ डॉक्टर वैष्णवी कल्याण शेळके कोळसे. दिनांक 28 जून 2026 रोजी आम्ही डॉक्टर वैष्णवी स्किन हेअर लेझर क्लिनिक सुरू करत आहोत. माझं शिक्षण BMS झालेलं असून पोस्ट ग्रॅज्युएट माझं स्किन ॲस्थेटिकमध्ये झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये त्रेडेकर कॉलेजमधून मी UG शिक्षण व पुण्यामधून मी PG पूर्ण शिक्षण कंप्लीट केले. गेल्या 5 वर्षांपासून मी वैद्यकीय सेवेमध्ये रुजू आहे. त्यानंतर आज दिनांक 28 रोजी आम्ही स्किन हेअर लेझर क्लिनिक सुरू केलं असून त्याचं उद्घाटन माननीय खासदार संदीपांजी भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमच्याकडे स्किन हेअर व लेझर या तिन्ही प्रकारचे ट्रीटमेंट अवेलेबल असतील. त्यामध्ये मोस्टली स्किनमध्ये सध्या सेडेंटरी लाईफस्टाईल, त्यानंतर इम्प्रॉपर डाएट व चुकीच्या जीवनशैलीमुळे जास्त आजार दिसून येत आहेत. बाल्य वर्गापासून ते वृद्धावस्थेपर्यंत सर्वच प्रकारचे पेशंट आम्ही बघणार आहोत व आम्ही वैद्यकीय सेवेमध्ये ह्या तिन्ही डिपार्टमेंटसाठी रुजू होत आहोत. तर स्किनमध्ये सध्याचं लोकसंख्या बघता जंक, एक्सेसिव्ह सीबम प्रोडक्शन असणं, एक्सेसिव्ह जंक, त्यानंतर शुगर इंटेक जास्त असणं किंवा इम्प्रॉपर स्लीप पॅटर्न असल्यामुळे, त्याच्यानंतर स्ट्रेस फॅक्टर, सर्वात महत्त्वाचा स्ट्रेस फॅक्टर, ह्या फॅक्टर्समुळे स्किन कशा पद्धतीने अफेक्ट होती, शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स कशा प्रकारे होतो, ह्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून त्यावर प्रॉपर अशी ट्रीटमेंट दिली जाईल. त्यानंतर हेअर्समध्ये आपल्याकडे हेअर थिनिंग, हेअर फॉल, डॅन्ड्रफ, जे ॲक्टिव्ह इन्फेक्शन्स आहेत केसांचे, चाई पडणं, स्ट्रेस फॅक्टरमुळे सध्या युथ पिढीमध्ये जास्त केसेस दिसत आहे हेअर्सच्या. या सर्वावरचे आपल्याकडे उपचार व हाय टेक्निक्स पण अवेलेबल असतील. त्यानंतर लेझर डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे पिकोश्युअर, कार्बन लेझर, डायोड, स्विच इंडेक्स लेझर, सर्व प्रकारचे लेझर ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. लेझर हे मोस्टली स्किन रिज्युनेशन म्हणजे खूपच जुने आजार असतील तर त्यावर फक्त टॅबलेट्स किंवा प्रोडक्टचा रिझल्ट दिसत नाही. काही गोष्टी अशा आहेत स्किन कंडिशनच्या की त्यासाठी ट्रीटमेंट हा पार्टच लागतो. तर ॲडव्हान्स टेक्निक पासून ते OPD पूर्णच आपल्याकडे सर्वच गोष्टी अवेलेबल असतील. तर पूर्ण आपण लेझरपर्यंत पूर्ण हा ॲडव्हान्स टेक्निक जे आहेत सध्याच्या मार्केटमधल्या ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते प्रखर ऊन आणि त्याच्यानंतर लागलीच पाऊस सुरू झालेला आहे. हो. तर या म्हणजे चेंज झालेल्या वातावरणाचा लहान मुलांच्या किंवा सर्वसामान्यांच्या स्किनवर कसा परिणाम होतो? हे बघा, आयुर्वेदानुसार आपण वसंत ऋतूकडे वाटचाल करत आहोत. सो एक 15 दिवसांची ऋतुचर्या असते. 15 दिवसानंतर जे आयुर्वेदानुसार दिनचर्या आणि ऋतुचर्या बदलते. त्या ऋतुचर्येनुसार जेव्हा आपण उष्ण वीर्याकडून शीतवीर्यामध्ये आपली बॉडी कन्वर्ट होते तेव्हा मोस्टली फंगल इन्फेक्शन्स, त्यानंतर
आर्द्रता, शरीरामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे फंगल इन्फेक्शनच्या केसेस, त्यानंतर हेअर्सच्या केसेस. कारण जेवढं म्हणजे विसर्ग काळामध्ये जेवढा आपण हे करू, पाऊल टाकू, तेवढं विसर्ग काळामध्ये केसांचे प्रॉब्लेम जास्त वाढतात. त्यामुळे बाहेर पडताना फेस कव्हर असणं, त्यानंतर सन एक्सपोजरसाठी बाहेर पडायच्या 20 मिनिटं अगोदर सनस्क्रीन यूज करणं, त्यानंतर प्रॉपर असं मॉइश्चरायझर असणं. बेसिक स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि फेस वॉश ह्या 3 गोष्टी असतात. आणि स्किन कंडिशननुसार मग आपण एक एक गोष्ट ऍड करत चालतो, जसं फेस सिरम, त्याच्यानंतर ॲडव्हान्स काही HF7चे मॉइश्चरायझर असतील, त्यानंतर ॲडव्हान्स अँटी हेअर फॉल आणि अँटी पिगमेंटेशन क्रीम्स असतील, सिरम्स असतील, ह्या गोष्टी आपण ऍड करत चालतो. आपण हेअर क्लिनिक सुरू केलेलं आहे. तर आपण बघतो की म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अगदी शाळेतल्या मुलांचे सुद्धा केस पांढरे दिसतात. हो हो. तर याचे काय म्हणजे कशाचा परिणाम असेल किंवा काय होतं? सर्वात युथ पिढीमध्ये हेअरच्या केसेस सध्या जास्त दिसतात. या मागचे मुख्यत्वे 4 ते 5 कारण आहेत. त्यापैकी पहिलं कारण आहे जंक फूडचा जास्त इंटेक. प्रॉपर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असल्यामुळे सर्वात जास्त हेअरफॉलचे केसेस युथ पिढीमध्ये जास्त दिसतात. विटॅमिन D3, विटॅमिन B12, कॅल्शियम, त्यानंतर सिरम आयर्न, हे जे सिरम फेरेटिन, 5 ते 6 ज्या ब्लड टेस्ट आहेत त्या मोस्टली जेव्हा आता आम्ही मागच्या 4 वर्षापासून यामध्ये आहोत, जेव्हा आपण लॅब इन्व्हेस्टिगेशन्स करतो पेशंटचे, ह्या 5 ते 6 डिफिशियन्सी प्रत्येक पेशंटमध्ये निघतात. त्याच्यामुळे डायटरी डिफिशियन्सी असणं का, तर चुकीचा आहार घेतल्यामुळे, आहार योग्य नसल्यामुळे, डायटरी सप्लिमेंट प्रॉपर नसल्यामुळे हेअरफॉल दिसतोय. दुसरी गोष्ट आहे स्ट्रेस फॅक्टर. युथ पिढी बघतोय आपण, जनरेशन, सिलेबस म्हणा, बाकीच्या करिअरच्या गोष्टी म्हणा, किंवा पॅरेंटल प्रेशर म्हणा, स्ट्रेस फॅक्टर जास्त असल्यामुळे जी झोपेची सायकल आहे ती बिघडल्यामुळे मोस्टली हार्मोनल चेंजेस होतात. आणि हार्मोनल फ्लक्च्युएशन झाले की हेअरफॉल हा 100% युथ पिढीमध्ये दिसतो. हे मुख्य 2 कारण आहेत हेअरफॉल होण्याचे. आकारी होणं याच्यावर काही इलाज करता येईल? हो, यावरती आपल्याकडे पहिले आपण लाभ तपासण्या करणार, इंटरनल कॉस्ट शोधणार. कारण फक्त बाहेरून सप्लिमेंट देऊन, बाहेरून प्रोडक्ट देऊन कोणतीही गोष्ट हील होत नाही. इंटरनली जेवढं लवकर हील होईल तेवढा लवकर रिझल्ट दिसतो. त्यामुळे इंटरनली लॅब टेस्ट म्हणा, बाकीच्या गोष्टी चेक करूनच आपण पुढे जातो.